कोण आहे? अरे या काकू या. दादा थोडासा कढीपत्ता देता काय? कढीपत्ता पाहिजे होता? हो थोडं कढी बनवते मी आज. कढीपत्ता दे बरं बापू. हो दे दे. मोठं झाड झालं तुझ्या घरी तर कढीपत्त्याचं. आणि हे कायचं झाड आहे रे बापू? हे स्वर्गातलं झाड आहे पारिजाताचं. स्वर्गातलं झाड आहे पारिजाताचं? हो. बाप्पा बाप्पा स्वर्गातून कसं आलं रे दादा तुझ्या घरी हे झाड? आम्ही आणलं ते बरोबर. हो काय? हो. याचे रोग गिफ्ट निघते काय? हो निघते ना. नर्सरीत भेटते काय हे? आमच्याचकडून घेऊन जा ना, आम्ही देऊन टाकेन. देजो बापू मला बरसातीत एक झाड. हो, हो. स्वर्गातलं वेगळं मी लावून घेईन काय? हो बरं बरं. बरं ते मला कढीपत्ता दे ना. या या मग काकू. हा हो हो. तुला एक गोष्ट सांगू? काय? माझ्या घरी का नाही एक चमत्कारिक गाय आणली काकाजीनं. हो का? हो तू का नाही तू ये पूजापाठी काही असं काम करून घे. माझ्या घरी येतं काय मी दाखवतो तुला ते चमत्कार. येतो ना मग. हो ये हा. ठीक आहे. अरे तू आहे का? ये बापू. नमस्कार. हा ये ये ये. दाखव बरं ती चमत्कारिक गाय. चमत्कारिक गाय काय? हो हो तुला दाखवते. ये ना इकडे ये ना जेव्हा. हे पाय बस खालतं बस मी सांगतो. ये देवा, पार टोकली गेले रे दादा. तर हे चमत्कारिक गाय कशी आहे दाखव काय तुले. हे काकाजीला मी काय म्हटलं का एखादं गाय वासरू घरात पाहिजे म्हटलं आणजा म्हटलं. तर काकाजीनं आणली हे गाय. झालं वर्ष झालं दादा ह्या गाईले. तर हे काय गाय तर मोठी मस्त आहे सुधी आहे. वाटी नाही जात कोणाच्या काही नाही. आणि हे वासरू हे मोठं लाडकं आहे. हे मोठं लाडकं आलं तेव्हाचं दूध पिऊन राहिलं पण न झटकत न लठ्ठवत जसं ते तसंच आहे ते. आणि ते बिचारी काही शेण नाही टाकत ना काही गोमित्र नाही तिला चारा नाही पाणी नाही. पहिली पोळी काढतो गायची तर दुसऱ्याच्या गायीला चारतो. हिनं खाती दादा थोडंसं काही दूध देते तर शिवजीवर चढवते म्हणते का नाही गाईचे दूध. तर पण ते काहीच नाही. आता आणली काकाजी ना. म्या काकाजीला म्हटलं गाय चांगली आहे पण म्हटलं थोडंसं ते गोमित्र दिली असती काही शेणगीन गौरी थापाले नाही काय आणि दूध भेटलं असतं. तर काकाजी काय म्हणते आता म्हणते वयामानानं तू चौथा आश्रम लागला म्हणते. सांग दादा चौथा आश्रम काय होते रे बापू? चौथा आश्रमातला संन्यास आश्रम. संन्यास? हो. म्हणजे संन्यास घ्यायला लागते? जंगलात जावं लागते. बाप्पा मग काकाजी मला एकटीला म्हणते का? गायला जात बसल्या जंगलात एवढं मोठं करून ठेवलं. गायीची सेवा करा मस्त राहा घरी. हो ना काकाजी कोण तशी म्हणते. नाही तर मग मी एकटी कशी गेली असती? भीती नसती वाटली का जंगली जनावर वगैरे मी काकाजीला नेली असती नाही का बापू? हो बरोबर आहे. मग काय करायचं बापू? काकाजी तशी म्हणते तर घरीच राहायची हिची सेवा करायची. हो नाही रे हे मोठं मस्त आहे रे. पाय पाय किती चांगलं आहे लाड येते रे. पण ह्या कन्हैया बी बसला इथे याचे दूध गीत कन्हैया पण घेत असेल रे. हो दोघे घेत असन म्हणून आपल्याला भेटत नाही ते. मोठं लाड काय रे आणलं तर घाला लाड येते मध्ये न दे रे बिचारी दूध न खाय पोळी पण मोठी लाडकी आहे रे माय गाय है ना. खूपच लाडकी आहे तुमची गाय. रे दादा. लाडही करू देते चांगला. हो दादा हो रे.